सध्या अलिबाग मधले जेंट्स लोक जास्तच खुश आहे. बघितलं कसं बघताय, कारण गौतमी पाटील येणार आहे ना. हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री. तर रोज आहे ना फुल दिसलं की समोर पहिले आई मला सांगायला येतो की आई फुल आले बाप्पाला ठेवायला. आज त्याला दिसलं नाही, ते जरा पानांच्या खाली लपलेलं होतं. आता या गुलाबाच्या फुलाला ना एक कळी आली मस्तपैकी. त्यानंतर लाल जास्वंद आहे, त्याला पण 2-4 कळ्या आलेल्या आहे. पण आहे ना आता त्या 26 तारखेच्या आज जर फुल आल्यानंतर बरं आहे, कारण रक्षाबंधन येत आहे. आम्हाला ना नाशिकला जायचंय. लेट्स होप की यायला पाहिजे त्या आधी. त्यानंतर ना खूप दिवसानंतर ना असं ना मूवी बघत होतो आम्ही टीव्हीवर, कारण समर्थ आहे ना शेजारी खेळायला गेला होता. तेवढाच वेळ होता, तो आल्यावर बंद करणार होता हे माहितच होतं. आता त्यानंतर आहे ना 15-1 दिवसाची साय साचली होती, त्याचं म्हटलं आज तूप बनवूया. आता मी ही साय आहे ना फ्रीजर मध्ये ठेवतो. नॉर्मल खाली ठेवलं ना तर त्याचा कलर चेंज होतो आणि वास पण सुटतो. जास्त दिवसाचं झालं पण ते फ्रीजर मध्ये ठेवलं ना अजिबात खराब होत नाही किंवा वास पण सुटत नाही. आणि फ्रीजर मधून ज्या दिवशी तूप बनवायचं ना सकाळीच काढून ठेवायचं, म्हणजे ते फ्रीज राहत नाही. आणि त्यानंतर ना तुपाला जर एक छानसा अरोमा द्यायचा असेल ना, त्यात बरेच जण आहे ना तुळशीचे पानं पण टाकतात. आणि मी नाही ते बेजिलचे लिव्स टाकले होते, त्याच्यामुळे ना चांगला वास येतो तुपाचा. नाहीतर ना जास्त दिवस साय असली की तूप पण वास मारतं. त्यानंतर इथे इतकं छान तूप तयार झालं होतं ना. आणि नंतर उरलेल्या मध्ये ना थोडंसं दूध मखाने वगैरे टाकून आहे ना यांनी मस्तपैकी ना अशी पेढा टाईप बनवलं होतं. आणि रक्षाबंधनसाठी ना हा खूप छान मिंत्रावरून ड्रेस मी ऑर्डर केला होता. इतका छान आहे ना, क्वालिटी पण चांगली आहे, एकदम प्युअर कॉटनचा होता. असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.